संग्राम आणि कल्याणी स्वागत आहे पहिलं तर स्टार मीडिया मराठीमध्ये. खूप सुंदर ट्रॅक सुरू आहे आणि प्रोमोजसुद्धा आउट होत आहेत. पहिले तर काय सांगाल त्याबद्दल? आणि आता वेगळा चेंजेस पाहायला मिळत आहेत दोघांच्या लुकमध्ये पण आणि वागण्यामध्ये पण आता चेंज झालेला आहे. इतके दिवस मी दोन कॅरेक्टर्स प्ले करत होते, तारा आणि आराध्या. ते अजूनही आहे, पण आता संग्रामच्या बाबतीत प्रेक्षकांना बघायला मिळतंय की तो बरा झालाय. आणि हे फक्त घरात मला माहिती आहे आणि त्याला माहिती आहे, मामांना माहिती आहे. आणि तो हे दोन्ही कॅरेक्टर्स प्ले करतो, तो बरा झालेला. आणि सगळ्यांसमोर तो वेडा आहे, त्याची मानसिक अवस्था अजूनही तशीच आहे हे तो दाखवतोय. तर खूप छान वाटतंय. त्याच्याकडून नेहमीच शिकायला मिळत असतं. तो या दोन्ही कॅरेक्टर्समध्ये त्याचे त्याचे बारकावे कसे शोधतो आणि त्याचं टायमिंग कसं मॅच करतो, त्याने कसं ते कॅरेक्टर्स वर्क केले, हे मी गेल्या वर्षभरापासून डोळ्यांनी बघतेय. खूप शिकायला मिळतंय आणि खूप छान वाटतंय की तो किती म्हणजे इतक्या छान पद्धतीने करतो की अच्छा तुला हे सुचलं का, मग तो शेअर करत असतो आमच्या सगळ्यांशी, माझ्याशी, देवेंशी किंवा जुईशी. तर तेच आम्ही आमच्या कॅरेक्टरमध्ये कुठे इम्प्लिमेंट करता येतंय का, कुठे एक्झिक्यूट करता येतंय का, याचा विचार करत असतो. आणि छान वाटतं, 1 वर्ष झालंय आमच्या मालिकेला. थँक्यू कल्याणी. ती नेहमी जास्त कौतुक करते, त्यातलं सगळंच खरं असतं असं नाही. बट दोन कॅरेक्टर्स करायला खरंच मजा येते. एका कलाकाराला अजून काय हवं असतं? त्याच्या कलेचा कस लागणं, त्याला काहीतरी नवीन करायला मिळणं, हेच प्रत्येक कलाकाराला हवं असतं. आणि ते तुम्हाला जर रोज करायला मिळत असेल तुमच्या आवडीचं काम, तर त्यापेक्षा दुसरी पर्वणी नाही. आणि वर्ष होऊन गेलं मालिकेला. प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय, भरभरून आशीर्वाद देत आहेत, प्रेम करतायत. आणि मला वाटतं गोष्ट एका छान वळणावर आहे आत्ता. आणि ते करताना आम्हालाही मजा येते. तर आम्ही प्रयत्न करतोय की आम्ही आमचे 100% 200% देऊ, जेणेकरून प्रेक्षकांनाही त्याची मजा येईल आणि त्यांचा आशीर्वाद असाच कायम राहील आमच्यावर. बरं संग्राम, आता जे पात्र तू करत होतास एकदम निरागस असं वाटत होता. तू असं म्हणजे मिस करणार का त्याला, की अरे हे पात्र आता मला अजून कंटिन्यू करायचं आहे, किंवा तुझ्या घरच्याकडून किंवा बायकोकडून स्पेशली त्या कॅरेक्टरसाठी काही कॉम्प्लिमेंट मिळाले का तुला? म्हणजे ही खूप प्रायव्हेट गोष्ट आहे. पण आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करत असतो, आपल्या बायकोवर, मला वाटतं तिच्या समोर आपण लहान मुलासारखे असतो. आणि हा जो श्रेयस होता तो कम्प्लीट मी फक्त माझ्या बायको समोर असायचो. आणि जो असतो, जो कायम असेल. ऑफकोर्स मी ऑन स्क्रीन हे कॅरेक्टर प्ले करणं मिस करीन. बट माझ्या बायकोला आता बरं वाटेल की आता हा माझा जो आहे ते मला सगळ्यांबरोबर शेअर नाही करायचं आहे, तो फक्त माझ्यासमोर करणार आहे म्हणून. त्यामुळे येस, जोक्स अपार्ट, पण खूप मजा आली हे कॅरेक्टर प्ले करताना. आमचे डिरेक्टर होते सचिन कांबळी, ते असताना आम्ही हे कॅरेक्टर प्ले करायला सुरुवात केली. आणि त्यांचेही खूप इनपुट्स होते, नेहमी असायचे, की काय बोलेल, कसा वागेल, किंवा इथे काय रिॲक्ट करेल याबाबत. आणि आता हे कॅरेक्टर हळूहळू संपतंय. अजून पूर्णपणे संपलेलं नाही आहे, कारण अजूनही तो बरा झालेला असला तरी नाटक करतोय, घरात सगळ्यांना माहीत नसल्यामुळे. पण येस, मी मिस करीन हे कॅरेक्टर. बरं, पहिल्यासारखं रिलेशन प्रेक्षकांना पाहायला मिळेल का, हे प्रत्येकजण विचारतोय, की तारा आहे की पहिल्या मूळ रूपात येणार आहे. सो तो मेन प्रश्न तर आहेच, पण पुढे काय कसं घडू शकतंय हे असं तुम्हाला वाटतंय? म्हणजे काय ट्विस्ट येऊ शकतंय का? मला वाटतं आम्ही आता प्रॉमिस एवढंच करू शकतो की आराध्या आणि श्रेयसचं प्रेम नक्कीच पाहायला मिळेल. जो आपल्या यंग ऑडियन्सला एक्सपेक्टेड रोमॅन्स असतो, लव्ह स्टोरी असते, ती तुम्हाला नक्की बघायला मिळेल. आणि आम्ही सुद्धा खूप दिवसांनी ते शूट करतोय, त्यामुळे आम्हालाही मजा येते. हो, श्रेयस बरा झालाय, तर तो बरा झाल्यानंतर कसा वागेल किंवा ते ताराला कसं हवंहवंसं वाटतं त्याचं प्रेम, आणि त्यात किती निरागसता आहे, हे सगळं आमच्या सीन्समध्ये येत आहे. तर आम्ही खूप नव्याने एन्जॉय करतोय, कारण बराच काळ गेला श्रेयसची मानसिक अवस्था ठीक नसताना. तो वेगळा होता आणि आता वेगळा आहे. तर स्टोरीसुद्धा खूप छान लिहून येते. आम्हाला खूप मजा येते ते करताना, आणि ते प्रेक्षकांना पण आवडेलच नक्कीच. नक्कीच. आता नुकतेच काही प्रोमो आउट झालेले आहेत, त्याच्यामध्ये रोमॅन्टिक सीन दिसतोय तुमचा. काय सांगाल, ते कसं शूट झालं होतं आणि की याच्यातून काही क्लू मिळतील वगैरे? मला वाटतं ते एक आउट अँड आउट रोमॅन्टिक गाणं आहे. आमचे दिग्दर्शक हर्षद परांजपे यांनी इथे शूट केलं आहे. आम्ही अख्खी नाईट शिफ्ट इथेच बाहेर सगळं डेकोरेट करून डान्स करत होतो आणि ते शूट केलं. आणि आम्ही एक्सायटेडही तेवढेच होतो. मला वाटतं खूप काळानंतर आराध्या आणि श्रेयसचा असा एक रोमॅन्टिक सीन जातो, एक ज्यात ते एकमेकांचं मन मोकळं करतात, एकमेकांशी खूप बोलतात भरभरून, आणि मग त्यांचा एक रोमॅन्टिक डान्स होतो. तो करताना आम्हाला तर खूप मजा आली हो, आहे. खूप मजा आली. पूर्ण रात्रभर आम्ही शूट केलं, आणि ज्यावेळी व्हिज्युअली आम्ही बघितलं त्यावेळी आम्हालाही असं छान समाधान मिळालं. कौतुकही झालं सगळ्यांचंच, पूर्ण टीमचं, की छान सगळं सेट झालंय आणि गाणं खूप व्हिज्युअली सुंदर दिसतंय. तर असं सगळं छान झालं की आणखी काय हवं असतं.
उलट ती मला प्रोत्साहन देत असते की हे खूप छान झालंय किंवा कारण ती स्वतः एक डान्सर असल्यामुळे ती कुठली गोष्ट ग्रेसफुल झाली आहे कुठली नाही झाली आहे या गोष्टीबद्दल नेहमी मला सल्ला देत असते आणि मला सांगत असते की पुढल्या वेळी करताना याकडे लक्ष दे. एक छोटंसं आपण पूल जायला गुडघ्यावर बसतो ते पण ग्रेसफुली कसं करता येऊ शकतं हे ती मला सांगते, हे ती मला करून दाखवते आणि त्यामुळे मला ते नेहमी खूप हेल्पफुल असतं जेव्हा ती सीन्स माझे बघते. असे काही स्पेशली असेल ज्या डान्स असेल किंवा काही जेस्चर्स असतील ग्रेसफुली जे मॅनली चॉकलेट बॉय स्टाईलाइज्ड आपण म्हणतो तसं काही असेल तेव्हा मला तिची फार मदत होते. मला वाटतं आमचं अरेंज मॅरेज होतं त्यामुळे प्रपोज नव्हतं झालं, आम्ही बोलायला लागलो होतो पण ती एक गोष्ट आयुष्यातनं मिस होऊ नये म्हणून मी तिला एक लव्ह लेटर लिहिलं होतं जे माझ्याकडे अजूनही जपून ठेवलेलं आहे, तिनेही जपून ठेवलं आहे की असं नको की आपण त्या एरामधले नाही होत ना की आपण एकमेकांना पत्र नाही लिहिलं कारण ही गोष्ट आपण शाळेत किंवा कॉलेजमध्ये बघतो पण आम्ही भेटलो नाही तेव्हा. सो मी म्हटलं ती मेमरी आपली एक असली पाहिजे की आपण एकमेकांना पत्र लिहिलंय त्यामुळे मी पत्रातून माझ्या भावना व्यक्त केल्या होत्या. तुमचं प्रेम आणि आशीर्वादामुळेच आम्ही आज हा 1 वर्षाचा टप्पा पूर्ण केलाय. तेच प्रेम आणि आशीर्वाद असंच राहू देत म्हणजे असे अनेक वर्ष आमची मालिका सुरू राहील आणि आम्ही असं छान काम करत राहू आणि तुमचं मनोरंजन करत राहू. थँक्यू.